महायुतीचा विजय खोटा, राज्याची लोकशाही धोक्यात। नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक। 3 डिसेंबरला भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची होणार बैठक। राज्य सुरक्षित हातात आहे, चिंता नसावी, अशा प्रकारची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली। सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात फौजदारी याचिका दाखल। महायुतीचा विजय खोटा, राज्याची लोकशाही धोक्यात, हे चित्र महाराष्ट्राला कलंक लावणारं संजय राऊतांचं वक्तव्य। मोठा निर्णय घ्यायला हिम्मत लागते, ईडी सीबीआयच्या भीतीने ते मोठा निर्णय घेणार नाहीत। नाव न घेता राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। शिंदेंच्या डोळ्यात चमक दिसत नाही, शिंदे आता मोदी शहांचे लाडके भाऊ राहिले नाहीत। शिंदेंवर राऊतांची खोचक टीका। काही लोकांना शिंदेंचा चेहरा पडलेला दिसतो, पण आम्ही लाचारी आणि नाटकं करणारे नाही, संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर आम्ही भारतीय संघटनेचं आंदोलन बातमी साताऱ्यातून एकनाथ बागडेंचं रत्नेश्वराला साकडं घालण्यात आलंय। बीडच्या माजलगावात एकनाथ शिंदे यांच्यासाठी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री हवेत अशी मागणी करणारे बॅनर बीडमध्ये झळकत आहेत। 180 एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड। इंदापूरमध्ये शेतकऱ्याने राबवला अभिनव उपक्रम। बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा। केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी 47 कोटी रुपयांचा निधी मंजूर। अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या 61 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा। निवडणुकीच्या काळात प्रशासनाला कोणतीही सूचना न देता कामावर हजर न राहता गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस। बबनराव लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी हनुमानाकडे साकडं। रवी सोळंके या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून हनुमानाची महाआरती। महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात यावे। रेल्वेचे स्लीपर कोचचे डबे वाढवावे। रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी। दत्तात्रय भरणे यांना मंत्रिपद मिळावे म्हणून श्री लक्ष्मी नृसिंहदेवाकडे साकडं। मीरा नरसिंहपूर येथील ग्रामस्थांनी घातला देवाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।